आज आपल्याला सह्याद्रीचे 3 मॅजिकल मुमेंट्स एक्सपिरियन्स करायचे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ढगांची चादर, दुसरं आहे काजवे म्हणजेच फायरफ्लाईज, आणि तिसरं आहे इंद्र वज्र, ते पण हरिश्चंद्रगडावर. बट हे सगळं बघणं इतकं इझी नाही आहे, कारण याला लागतं लक आणि एक परफेक्ट टायमिंग. आय एम व्हेरी शुअर की 80% लोकांनी हे बघितलेलंच नाही कधी. सो आज मी तुम्हाला घेऊन चाललोय हा एक्सपिरियन्स करण्यासाठी. पण बघूया की आमचं किती लक आहे आणि आम्हाला तिन्हीपैकी कोणत्या कोणत्या गोष्टी आम्हाला बघायला भेटतात. आता येऊन पोचलोय अकोलेला, जिथून सह्याद्री रेंज स्टार्ट होते. आणि असं म्हणतात की सह्याद्री कधीच कोणाला नाराज नाही करत, आणि खरंच येते. आम्ही जसं पण एंटर केलं आम्हाला दूरूनच खूप सुंदर असा सनसेट दिसतोय, आणि ऑलरेडी आम्हाला दिसतंय की क्लाउड्स असे खाली वगैरे आलेले आहेत. तर ते बघून एकदम एक्सायटेड झालोय. ऋषी काय दाखवतोय? काजू काजू कुठे? तवा तिकडे झाडावर. हा ना. हे झाडावरली काजू राहतात. जस्ट एंटरच करतोय आम्ही अजून हरिश्चंद्रगडावर, आणि रस्त्यातच खूप सारे काजवे दिसत आहेत. म्हणजे प्रत्येक झाडावर वगैरे काजवे दिसत आहे. कांट एक्सप्लेन द फिलिंग. जर तुम्हाला फील घ्यायचा असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल. काजवा महोत्सव चालू आहे काय त्याची माहिती दिली नंतरच. हो भाई, कुत्रे आले रे हो गया, चल लवकर. सांगायचं तात्पर्य असं की मी जे फील केलं किंवा आम्ही जे फील केलं त्याच्यासाठी तुम्हाला इथे जायला लागेल, कारण खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे भाई, एक नंबर. तर आता आपण पोहोचूया गडाजवळ आणि तिथनं तुम्हाला सांगतो पुढचा प्लॅन. लेट्स गो. 10 वाजलेत आणि आपण पोचलोय पाचने गावात, जिथनं हरिश्चंद्रगडचा स्टार्टिंग पॉईंट चालू होतो. म्हणजे चेकपोस्ट लागली आम्हाला. त्याच्यानंतर पाचने गाव आहे आणि इथून आपण आता वर जाऊ शकतो. तर इथे जायला 4-5 वाटा आहेत. एक नळणीची वाट म्हणतात जी खूप हार्ड आहे. त्याच्यानंतर खिरेश्वरवरनं एक जाते, आणि ही पाचनेकडनं जाणारी जी आहे ती एकदम इझिएस्ट आहे. सो अप्रॉक्सिमेटली आपल्याला 2 तास लागतील. आणि स्पेशल गोष्ट अशी की आपण काजवा महोत्सवाच्या दरम्यान आपण हा ट्रेक करतोय. सो आय होप आपल्याला सकाळी ढग पण बघायला भेटतील. आणि आता कॅमेऱ्यात दाखवू नाही शकत मी, बट इथे जेवढे पण झाडं आहेत ना माझ्या मागे पाठीमागे, सगळ्यांवर असे काजवे टिमटिम टिमटिम करतात आणि खूप सुंदर दिसत आहे. सेकंड बेस्ट थिंग, चंद्र फुल मून आहे, तर त्याचा उजेड पडला आहे मूनलाईटचा, आणि खूप सुंदर असं व्ह्यू आहे. आपला टार्गेट आहे की 12 वाजेपर्यंत आपण गडावर पोहोचू, कॅम्पिंग वगैरेचं सेटअप करू. आता टाइम वेस्ट न करता आपण गड चढायला चालू करूया. हा एक्सपिरियन्स भन्नाट राहणार आहे, कारण की आपण आता रात्री गड चढू. अरे वासा हा संतोष, कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतं, एकदम मस्त सुंदर. हो भाई, खतरनाक. ॲक्च्युली ना थोडासाच पॅच असा हार्ड आहे, घाम आला आम्हाला खूप सारा. त्याच्यानंतर थोडासा इझी आहे. टोटल 5 किलोमीटरचा आय गेस कोकण कड्यापर्यंत ट्रेक आहे हा. बट पहिले 2 किलोमीटर खूप हार्ड असेल. 2021मध्ये आलो तो, त्याच्यानंतर आता येतो आहे सीधा. काजवे जे दिसत आहेत आजूबाजूला त्याची मजा वेगळी. युगत मांडली, युगत मांडली. आणि भाई एकच नंबर फील आहे रात्री ट्रेक करण्याचा. आता मस्त असं जंगलातनं चाललो आपण, आजूबाजू फुल झाडी आहेत. ट्रेकिंग करणे खूप एक्साइटेड, भारी वाटतंय. एकदम भारी वाटतं. हा ना, वेगळा एक्सपिरियन्स, नवीन काहीतरी एक्सपिरियन्स भेटेल. तुम्हाला 100% सांगतो. वर गेला ना तुमचं दिल पुरं खुश होऊन जाईल. ऑल वर्थ. वर गेल्यानंतर ऑल वर्थ. आणि भाई आम्ही जेव्हा लास्ट टाईम आलो होतो 2021ला, तेव्हा या सिड्या नव्हत्या, बट आता केल्या आहेत आणि खूप हेल्प होते याची. कारण हा जो पॅच होता तो सगळ्यात हार्ड होता. अगोदर डेंजर होतं, सिड्या नव्हत्या तेव्हा. बट थँक्स टू ASI, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ब्रेक नंबर 2, वॉटर ब्रेक. हां
कशाला बाहेर पडायला? नाही, 4 रस्ते याला चढायला. आपण सगळ्यात इझीली चाललोय. मोस्ट इझी आहे. नॉर्मल एक 1-1.5 घंट्याचाच आहे, बट आपण 3 तासात करू थांबत थांबत. जेव्हा हवा येते थंडी थंडी थंडी, हा हा हा, काय भारी वाटतं, एक नंबर. आणि आता मूनलाईटमध्ये छोटे छोटे गावं दिसत आहेत तिथून. खूप सुंदर हा फोटो बघा मी काढला आहे, खूप सुंदर दिसत आहे. बॉईज, हर 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 हर. सो हे सगळे माझे शिर्डीतले शिवसाई मंडळाचे कार्यकर्ते, आम्ही सगळे मित्र आहेत आणि त्यांना गड दाखवायला घेऊन आलो आहे आपण. हळूहळू सांगायचं नाही आपल्याला. कसा आहे सायनाथ बौद्धगड, कसा आहे? हा, खतरनाक आहे ना ऋषी, मार इकडे. तर हा जर तुम्ही मान्सूनमध्ये आले तर हा जो पॅच आहे इतका सुंदर आहे, कारण इथनं पूर्ण असं पाणी पडतं आणि आपल्याला डॉट या जागेतून चालत जायचं असतं. सो हा दगड असा केव केलेला आहे इथं जागा बनवण्यासाठी. एक नंबर. कसं आहे, भारी की नाही? कडक. काही तसं तर निसर्गामध्ये खूप सारे चमत्कार बघायला भेटतात, बट एका पॉईंटला आलो आहे, झाड आहे, खूप सारे काजवे आहेत त्यावर. त्याच्यामागे एक्झॅक्टली चंद्र दिसतोय आणि चंद्र लपंडाव खेळतोय ढगांसोबत. भाई इतकं सुंदर दिसतंय, काय सांगू तुम्हाला. हॅव अ लुक. है ना, मस्त. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. म्हणजे असं म्हणतात की सह्याद्री आपल्याला नाराज नाही करत. खरंच नाराज नाही करत. म्हणजे विंटरमध्ये या, समरमध्ये या किंवा पावसाळ्यात या, नेहमीच वेगवेगळे रूप्स आपल्याला बघायला भेटतात आपल्या सह्याद्रीचे. खूप सुंदर सह्याद्री आहे आपला. मला माहिती आहे 80% तुमच्यातले लोकांनी इंद्रवज्र पण बघितला नसेल, क्लाउड गॅदरिंग पण बघितली नसणार आणि काजवा महोत्सवसुद्धा नसेल बघितला. म्हणजे काजव्यांची जी लायटिंगची माळ आहे ती पण तुम्ही नसेल बघितली. आय एम व्हेरी व्हेरी शुअर. सो बाई, थोडासा वेळ काढा, या निसर्गाला बघा, सह्याद्रीला बघा. जस्ट लाईक अ हिमालया, स्पिती व्हॅली, हिमालया, हिमाचल प्रदेश खूप फेमस आहे बर्फाच्या डोंगरांसाठी, बट आपला सह्याद्री पण काही कमी नाही. बाई या, एक्सपिरियन्स करा, एक्सपिरियन्स शेअर करा सोशल मीडियावर, लोकांना सांगा आणि एन्जॉय करा बाई. एक्सपिरियन्स छोटे छोटे स्मॉल थिंग्स, बट लॉट्स ऑफ हॅपीनेस, लॉट्स ऑफ हॅपीनेस. आय एम फिलिंग सो ग्रेटफुल, सो ग्लॅड की बाई मी सह्याद्रीजवळच राहतो आणि मी एवढा सह्याद्री एक्सप्लोअर केला. तसं तर खूप साऱ्या गोष्टी करायच्या बाकी आहेत, खूप साऱ्या गोष्टी करायच्या बाकी आहेत, बट मी फायनली स्टार्ट केलं आहे फुल टाईम कॉन्टेंट क्रिएट करायला. सो आतापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर बाई एक लाईक, एक कमेंट सोडून जा. आणि इथे आय बटनला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली, मी जेव्हा लास्ट टाईम काजवा महोत्सवाला आलो होतो त्या व्हिडिओची, तर तिथे डिटेलमध्ये सांगितलं आहे मी की तुम्ही काजवा स्पेशली कुठे बघायला जायचा, भंडारदरामध्ये. मंदिराच्या एरियात आलो आहे आपण आणि 2 तास लागले डॉट, कारण थांबत आलो आणि इकडे मंदिर आहे. सो ते आपण सगळे एक्सप्लोअर करू. आता आपल्याला फटाफट कोकणकड्याला जायचं, अजून 10-15 मिनटं लागतील आणि तिथे जाऊन आपली कॅम्प साईट सेट करायची आहे. कुठून येऊ? ओके, कोकणकड्यावरती पोचलोय असं वाटतंय. अरे धुकं पाय ना, काय भारी आहे, एक नंबर भाई, एक नंबर. विजिबिलिटी कमी होते. वाजले किती? 12-20, 2.5 तास झालेत चालता चालता. सो अप्रॉक्सिमेटली 20 मिनटात आपण पोचून जाऊ. लेट्स गो गाईज. हर हर महादेव. धुकं एवढं डेंजर आहे की काय दिसतच नाही ना भाई. हां ऋषी, मॅपच्या भरोश्या चाललो आहे फक्त. फायनली 12:30 आम्ही पोचलो आहे आणि आता इकडे आपली कॅम्प साईडला होऊ आपण, एकदम भारी. तर विषय असा आला आहे की खूप धुकं आलं आहे, काहीच दिसत नाही, झिरो विजिबिलिटी, समोरासमोर दिसतं आहे फक्त थोडंसंच. बट फायनली आपण पोचलो आहे. 2.5 तास लागले, 2-3 ब्रेक्स आपण घेतले मध्ये, बट भाई एक नंबर फील आहे. ते ढग असं उडताना दिसत होते चंद्राच्या ह्याच्यात आणि सध्या विजिबिलिटी पूर्ण शून्य झाली. नाव लेट्स सी की आपल्याला कॅम्प साईट लावून सकाळी कसा व्ह्यू दिसतो. ओके, सो फायनली आपली कॅम्प साईट लागलेली आहे. इकडे आम्ही लावलेला पहिला टेंट, इकडे आमचा दुसरा टेंट आणि तिकडे आपला तिसरा टेंट. सायनाथ भाऊनी टेंट लावले आहेत सगळे, ठीक आहे. आणि इकडे लिटरली 4,500 फीटची खाई आहे खाली, बस या रेलिंगच्या मागे.
सो इन्क्रेडिबल. आणि इकडे आता आमचं कुकिंग चाललंय, इकडे जेवण वगैरे करू आपण अँड ऑल सेट. खतरनाक. मजा येते का? आता रात्रीचे वाजले किती वाजले? 3, 2:30 अडीच वाजले. मस्त शेकोटी. मस्त शेवट. भाई गुड मॉर्निंग. आणि फायनली सूर्यदेवचे दर्शन झाले आहेत आपल्याला आणि त्यामुळे धुकं सगळं गायब झालं. ॲक्च्युली 5:30लाच मी उठलो होतो, म्हटलं आपल्याला क्लाउड गॅदरिंग बघायला भेटेल, बट अनफॉर्च्युनेटली खूप धुकं होतं. सो खूप वेळ वेट केला, टाईमपास केला, पुन्हा थोडंसं झोपलो. आता जेव्हा मी उठलो भाई तेव्हाचा नजारा ऑसम आहे, कडक आहे, अनबिलिव्हेबल आहे. लुक ॲट दिस. पूर्ण क्लिअर झालं आहे स्काय. आणि मी सध्या आहे कोकण कड्याला. इथे आपण कॅम्प लावला होता आणि कॅम्प साईडच्याच बाजूला आहे बाई कोकण कडा. लुक ॲट दिस व्ह्यू. आणि काय कमाल ड्रोन शॉट्स आलेले, काय कमाल शॉट्स आलेले. सो प्रेझेंटिंग यू दी कोकण कडा इन 1, 2, 3 लेट्स गो. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला द माइटी कोकणकडा समुद्र सपाटीपासून सुमारे 4600 फूट उंचीवरचा हा कडा भारतातील सर्वात भव्य नैसर्गिक कड्यांपैकी एक मानला जातो. जवळपास अर्धगोलाकार रचनेमुळे इथे वाऱ्याचा वेग आणि दिशा सतत बदलत राहते आणि म्हणूनच अनेकदा ढगही इथे खाली वाहताना दिसतात. सह्याद्री किती विशाल आणि किती बलाढ्य आहे याची खरी जाणीव करून घ्यायची असेल तर आयुष्यात एकदा तरी कोकण कड्यावर नक्की उभं राहा. अँड बाय द वे जी गोष्ट आपल्याला बघायची होती, इंद्रवज्र, जे खूप रेअरेस्ट केसमध्ये दिसतो आणि आय एम सो लकी की मला दिसला. भाई 2-3 सेकंदासाठी दिसला, बट दिसला फायनली. एक नंबर मजा आली त्याला बघायला. म्हणजे आय डोंट नो कॅमेऱ्याने ते कॅप्चर केलं की नाही, खूप घाई झाली थोडंसं कॅप्चर करण्यासाठी, तेवढ्यात तो गायब झाला. बट 2 सेकंदाचा माझ्याकडे शॉट आहे इंद्रवज्रेचा आणि त्याच्यानंतर टाकतो की तो ॲक्च्युली कसा दिसतो फ्रॉम ज्यांनी तो एक्सपिरियन्स केलेला आहे. मी सुद्धा केला आणि तो थोड्या वेळासाठीच होता पण बेस्ट होता. हॅव अ लुक गाईज. असा होता इंद्रवज्र. आणि सेकंड गोष्ट जी आपण बघायला आलो होतो, क्लाउड गॅदरिंग, ती अनफॉर्च्युनेटली आपल्याला दिसलेली नाही. खूप सारं लक लागतं. सह्याद्री आपल्याला कधी नाराज करत नाही. इंद्रवज्र त्याने दाखवलाच. सो हॅपी आहे मी बाय द वे. आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा येऊ जेव्हा आपल्याला होप सो क्लाउड गॅदरिंग बघायला भेटेल. बट अजून खूप सारे प्लेसेस आहेत, जसं रतनगड आहे, त्याच्यानंतर भैरवगड आहे. खूप सारे आपल्या सह्याद्रीमध्ये असे प्लेसेस आहे जिथे आपल्याला क्लाउड गॅदरिंग बघायला भेटते. सो नेवर माइंड, आपण आणखीन फिरणार आहोत. तर खूप सुंदर गड आहे, तुम्ही नक्की या. इथे कॅम्प करा. कॅम्प साईड एक नंबर भेटली होती आम्हाला. आणि रात्री बाई ट्रेक करायची मजा वेगळी आहे. एक नंबर फील. अँड यू कॅन लिटरली लुक ॲट माय फेस अँड टेल की किती मी हॅपी आहे. हाऊ मच हॅपी आय एम वेन आय एम इन सह्याद्री. खूप सुंदर, खूप मजा आली बाई. या संतोष, कसा वाटला कोकण कडा? एक नंबर.
एकच नंबर आहे ना. आता Enjoy. एन्जॉय. ओके, आता तुला हरिश्चंद्रगड फिरवतो. इथनं आपल्याला 40 मिनटं लागतील जायला. सो जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊ. हे बघ ना ढग कसे पळत आहेत इकडून, खतरनाक. आणि इकडनं सुंदर असे ढग पळत आहेत, एकदम भारी. इकडे पूर्ण सपाट, इकडे पण क्लाउड्स आलेले आहेत आणि असा रोड आहे सिम्पलवाला. सो बेसिकली भाई हरिश्चंद्रगड जो आहे तो एकदम हार्डमध्ये नाही आहेत, इझी ट्रेक आहे. फक्त 2 पॅच असे लागतात जिथे तुम्हाला ताकद लावावं लागते स्टिप चढण्यासाठी. बाकी असं प्लेन आहे, एकदम चिलमध्ये तुम्ही येऊ शकता, जाऊ शकता. सह्याद्रीच्या अथांग रांगांमध्ये काळालाही थांबवून ठेवणारा एक दुर्ग, हरिश्चंद्रगड. या गडावर लेण्यासुद्धा आहेत. सो या काही लेण्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये इथे तुम्ही स्टे करू शकतात, कारण खूप जास्त पाऊस असतो. तर जेव्हा टेंट लावायला जागा नसते तेव्हा लोक या लेणीमध्ये टेंट वगैरे लावतात. सुंदर आहेत, असा त्याचा व्ह्यू आहे. इकडे एक खूप फेमस लेणी आहे ज्यात आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत. सो आता आपण ती बघूया. गणेश लेणी असं सुद्धा त्याला म्हणतात. आणि एक्झॅक्टली मंदिराच्या समोरच या लेण्या आहेत. इकडे मंदिर आणि या पाठीमागे लेण्या. प्रेझेंटिंग यू बाप्पा. जसं आपण खूप साऱ्या गडावर बघतो की असे पाण्याचे टाके केलेले राहतात, जिथनं आज पण आपले ट्रेकर्स जे येतात गडावर ते पाणी भरतात आणि पाणी पितात. ज्या ज्या गडावर पाण्याची सोय नाही तिथे अशा टाक्यातून तुम्ही पाणी घेऊ शकता. क्लीनच असतं, बट आय विल सजेस्ट की तुम्ही ते बॉईल करून प्या. आणि असे छोटे छोटे मंदिर आहेत, खूप सुंदर दिसतात. दगडातून घडलेलं प्राचीन हरिश्चंद्रेश्वर मंदिर. हेमाडपंथी स्थापत्यकलेचा एक अप्रतिम आविष्कार. शेकडो वर्षांनंतरही याचं सौंदर्य आजही तितकंच अढळ आहे. मंदिर खूप जुनं आहे, कारण जी स्टाईल आहे मंदिराची बांधण्याची ती हेमाडपंथी आहे. लाईक दिस, हे जुने मंदिरं जसे होते तसे. आणि आपल्याला काम दिसतं की खूप जुनं काम झालं आहे या मंदिरावर. बट बाय, खूप सुंदर मंदिर आहे आणि वाईब पण खूप भारी, इकडची एनर्जी एकदम भारी. सो आता आपण जाऊ खाली. जे गुफेत महादेव बाबा बसले आहेत, महादेव बाबाची जी पिंड आहेत खूप सुंदर आहे, खूप सुंदर. ती तुम्हाला दाखवतो. हर हर महादेव. हे जे आपलं भोलेबाबाचं मंदिर आहे ते पूर्ण डोंगरात कोरलेलं आहे लेणीसारखं. आणि गुफाच आहे, म्हणजे लेणीच आहे. लेणीमध्ये महादेवाची पिंड आहे. तुम्ही जे 4 खांब बघितले त्यातले 3 पडलेले आहेत, तर ते का अशी मान्यता आहे की ते 4 खांब रिप्रेझेंट करतात 4 युगाला. त्रेतायुग, सतयुग, द्वापरयुग आणि कलयुग. तर 3 युग संपले म्हणून 3 खांब पडले आणि कलयुग चालू आहे म्हणून तो खांब उभा आहे अजून पण. सो ज्या दिवशी तो खांब पडेल कलयुग संपेल, अशी इकडची मान्यता आहे. सो हे सुंदर असं मंदिर आहे. तर बाई, असं होतं हरिश्चंद्रगड. खूप सुंदर. आजही हजारो ट्रेकर्स या गडाच्या प्रेमापोटी पुन्हा पुन्हा इथे येतात. म्हणूनच हरिश्चंद्रगडाला प्रेमाने ट्रेकर्सची पंढरी असंही म्हटलं जातं.
वाजलेत 12 आणि गड फिरून झालं आहे आपलं. आता जाम भूक लागली आहे. सो आता आपण आलो आहे या छानशा हॉटेलमध्ये जिथे डाळ भात भेटतो. ॲक्च्युली भंडारदऱ्याचा जो भात आहे ना तो खूप टेस्टी लागतो मला तरी. मागच्या वेळी जेव्हा आलो होतो काजू महोत्सवला तेव्हा डाळ भातच खाल्ला होता, कारण इकडे भाताची शेती खूप करतात. काल रात्री जेव्हा आलो आपण तेव्हा एवढी माहिती देता नाही आली की ट्रेक कसा आहे काय. बट आता जेव्हा मी उतरेल तेव्हा तुम्हाला सांगेल की कोणते कोणते पॅचेस हार्ड आहेत, कुठले इझी आहे आणि रस्ता कसा आहे. कारण तुम्ही जर रात्री ट्रेक करताय तर मेक शुअर तुम्हाला रस्ता माहिती पाहिजे, स्पेशली जेव्हा फॉग वगैरे असतो, खूप दुःख असतं तेव्हा. कारण एक इन्सिडेंट झालेला 2 वर्ष अगोदर, 4 मुलं हरवली होती, त्यातला एक डेथ झाली होती त्या मुलाची. सो भाई आपला सह्याद्री खूप सुंदर आहे, खूप सुंदर. बट यू नीड टू बी व्हेरी केअरफुल वाईल डुईंग एनिथिंग. आता जसं मी क्लिप्सवर वगैरे बसलो होतो, सो डोंट डू दॅट. सो बी केअरफुल जस्ट. आणि सह्याद्रीला प्रेम करा, कचरा वगैरे नका पाठवू आणि एन्जॉय करा भाई सह्याद्री. सो भाई आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भाई एक कमेंट, एक लाईक. इकडं बघ ना, चॉकलेट देतो मग मी. काय खेळते? भांडे भांडे बोलो बरं तिला. आमरे इकडे म्हण बरं, म्हण. गुड. काय खेळते तू? चलो गड उतरू आपण. 1 वाजला आहे आणि आपण गड उतरायला स्टार्ट केले. सो हा पहिला पॅच आहे, अर्धा किलोमीटरचा, एकदम स्ट्रेट, काहीच चढ नाही उतार नाही. सो दिस इज द पॅच नंबर 2 इथनं स्टार्ट होतो. येताना फुल चढ लागतो इथे, म्हणजे हा एक आणि नंतरचा एक, दोघंच हार्ड आहे. चला तुम्हाला दाखवतो कसा आहे. असा रस्ता आहे. मॉन्सूनमध्ये थोडा हार्ड होतो, बट इट्स लाईक दिस. उतरायचं म्हणजे येताना चढ येतो खूप आणि जाताना तर इझीच आहे. सो पॅच नंबर 2. हाच पॅच थोडासा मोठा आहे आणि डायरेक्ट असा आहे. तर भाई रात्री चढू शकतात तुम्ही, उन्हाळ्यात. उन्हात तर चढू नका, रिस्की आहे खूप. आणि हा असा डोंगर करून रस्ता बनला एकदम भारी. तर हा सिम्पल पॅच आहे आणि हाईट पण आता कमी झाली भरपूरशी. तर लास्टचा जो पॅच आहे तो एकदम असा खाली 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 अँड डन, ऑल सेट. तर किती वाजलेत? 40 मिनटं झाले आम्ही चालतो आहे. आणखीन 20 मिनटात आम्ही सक्सेसफुली खाली चालल्या जाऊ. आणि हा लास्ट पॅच गाईज. सावली आली बरं तरी, बट हा लास्ट आहे. सो वाजलेत 2. तर आय थिंक आम्ही अजून 15 मिनटात पोहोचून जाऊ. सो ॲप्रॉक्सिमेटली 1.5 तास लागला. 2 वेळेस थांबलो, 1.5 तास लागला उतरायला. सो या, आय होप दिस इन्फॉर्मेशन इज युजफुल टू यू whenever you plan to हरिश्चंद्रगड. टाटा बाय, see ya. सो भाई दिस इज ऑल अबाउट हरिश्चंद्रगड आणि ते 3 मॅजिकल एक्सपिरियन्स. ढगाची चादर बघायला नाही भेटली, बट कोई ना, हम फिर से आएंगे, है की नाही. अजून खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज भेटतील आणि एक दिवस तरी ढगांची चादर मी बघून राहील आणि तुम्हाला पण दाखवेल. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला एक लाईक, एक कमेंट करून कळवा आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम. तर मित्रांनो, आज आपल्याला करायचे आहे 3 नेक्स्ट लेवल. तर मित्रांनो, आज आपल्याला करायचे आहे 3 नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स.